श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात नाताळच्या सुट्ट्यांच्या काळात जिल्ह्यात पर्यटनाला बहर, नवीन मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपद, ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर जिल्हा राज्यात 3रा आणि शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूरकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. मार्गशीर्ष महिन्यामुळे जिल्ह्यात धार्मिक वातावरण होतं. दत्त जयंती, नाताळ सण उत्साहात साजरे झाले. नाताळच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटनाला बहर आला होता. विशेषतः करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत होते. गेल्या महिन्यात जवळपास 10 लाख भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील 2 आमदारांना स्थान मिळालं आहे. आमदार हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण विभाग तर आमदार प्रकाश आंबिटकर यांची सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पदावर वर्णी लागली. आमदार हसन मुश्रीफ यांना 6व्यांदा मंत्रिपद मिळालं आहे, तर प्रकाश आंबिटकर सलग 3ऱ्यांदा आमदार झाले असले तरी पहिल्यांदाच मंत्रिपदाची जबाबदारी घेत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असतील हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर जिल्हा राज्यात 3रा ठरला आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन शिंदे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार यांनी हा सन्मान स्वीकारला. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात 2023 या वर्षात कोल्हापूर जिल्ह्याने 2 कोटी रुपयांचं उद्दिष्टाच्या 124% संकलन केलं. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधक प्राध्यापक गजानन राशीनकर आणि डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील हायपरथर्मिया या महत्वाच्या उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश मिळवलं. त्यांच्या या संशोधनाला भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय UK पेटंटही प्राप्त झालं आहे. संशोधकांनी तयार केलेल्या चुंबकीय नॅनो कणांच्या विशिष्ट संरचनेमुळे ते स्तनाच्या कर्करोगकारक पेशींना जोडले जातात. अशा जोडल्या गेलेल्या नॅनो कणांवर जेव्हा चुंबकीय बल टाकलं जातं तेव्हा सतत बदलत जाणाऱ्या चुंबकीय लहरींच्या प्रभावामुळे हे कण उष्णता उत्सर्जित करतात. या प्रक्रियेदरम्यान साधारणपणे 40 ते 48 अंश सेंटीग्रेड इतके तापमान निर्माण होते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि त्या नष्ट होतात. विशेष बाब म्हणजे हे नॅनो कण कर्करोगाच्या गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या विविध रक्तवाहिन्यांची वाढ थांबवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. या प्रक्रियेदरम्यान अन्य पेशींना फार मोठ्या प्रमाणावर अपाय न करता केवळ स्तनाच्या कर्करोगांच्या पेशी नष्ट करण्याकरता या नॅनोकणांचा प्रभावी उपयोग होतो. केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्षयरोगमुक्त भारत अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी TB निदान करणाऱ्या अत्याधुनिक मशीन आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठीच्या निक्षय वाहनांचं उद्घाटनही करण्यात आलं. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी केलं आहे. छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तयार झाली आहे. नुकतेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध इमारती कार्यान्वित करण्यात आल्या. कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 29 एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचं काम सुरू आहे. यातील पूर्ण झालेल्या इमारती हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या. यामुळे मुलींचं वसतिगृह, शवविच्छेदन गृह, व्याख्यान कक्ष, परीक्षा कक्ष या इमारती आहेत. लवकरच या ठिकाणच्या अन्य इमारती कार्यान्वित करण्यात येतील. तसंच या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस कापणी सुरू झाली असून ऊस कारखान्यांपर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी ऊसाची लागवड सुरू झाली आहे. रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या हरभरा, गहू आणि ज्वारी पिकाची जिल्ह्यात जवळपास 90% लागवड पूर्ण झाली आहे. डिसेंबर महिन्यातील हवामान शेतीसाठी पोषक ठरत आहे. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.